बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या वाहतुकीसाठी प्रमाणपत्र बंधनकारक असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। 27 मे ते 29 मे दरम्यान जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरांची खरेदी विक्री होणं अपेक्षित आहे। आगामी बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर 27 मे ते 29 मे दरम्यान जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जनावरांची खरेदी विक्री होणार असून जनावरांच्या वाहतुकीसाठी आता प्रमाणपत्र बंधनकारक असल्याचं निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी शुक्रवारी सांगितलं। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीमध्ये अभिजित पाटील यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। या बैठकीला राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम बुरहान, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर अनिल तांबे, पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आतिक मुलाणी, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी पुढे बोलताना अभिजित पाटील म्हणाले की जनावरांची अवैध वाहतूक आणि कत्तल रोखण्यासाठी प्रशासन, पोलीस आणि पशुसंवर्धन विभागानं समन्वयानं कार्यवाही करावी। शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल। डॉक्टर अनिल तांबे यांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गाय, वळू आणि बैल यांच्या कत्तलीस आणि वाहतुकीस बंदी असल्याचं याप्रसंगी सांगितलं। जनावरांच्या वाहतुकीवेळी स्वास्थ्य तपासणी आणि प्रमाणपत्र आवश्यक असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं।